एदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखित आहे. हे सो माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. काल्याच्या प्रसंगी कीर्तनाच्या सेवेसाठी म्हणून दाखवलेला जो अभंग आहे, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेतील बालक्रीडा या प्रकरणातील अभंग आहे. कीर्तन काल्याचं आहे म्हणून बालक्रीडा प्रकरणातला अभंग घेतलाय. आपलं श्री विठ्ठल मंदिर संस्थान बामणोद यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या समाप्तीच्या प्रसंगी आपले सद्गुरू झेलूजी महाराज बेडीकर यांच्या परंपरेचा हा वार्षिक समाप्तीचा दिवस आहे. समाप्तीचा दिवस आहे. गेल्या 7 दिवसापासून आपल्या खानदेशाचा आराध्य दैवत आईसाहेब संत श्रेष्ठ मुक्ताई यांच्या दिव्य चरित्राचं श्रवण आपण केलं आहे. ज्यांच्या अमृतवाणीतून आपण ही आईसाहेबांची कथा श्रवण केली ते आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आदरणीय सुरेश महाराज जावळे तडवेलकर हे आहे. देवाचं चरित्र आणि संतांचं चरित्र दोघेही दिव्य चरित्र आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. देवाची जशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, तशी संतांची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. देवाचं चरित्र काढल्यानंतर देव प्रसन्न होतो याबद्दल वादच नाही आहे. पण देव बोलतोय, माझं भजन करणारा मला आवडतो, परंतु माझ्या भक्ताच्या चरित्राचं जो गुणगान करतो तो मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असतो. म्हणून भगवद्गीतेचा 12वा अध्याय जर तुम्ही शांत चित्ताने अभ्यासला तर हा भक्तियोग आहे. या भक्तियोगाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आपलं मनोगत आपल्या समोर प्रगट करतायत की मला अतिशय कोण आवडतो. कोण आवडतो? एतो धर्मे अमृतमिदं यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियः. श्लोकाचा अन्वय असा आहे की तू ए श्रद्धाना मत्परमा भक्ता इदम यथा उत्तम धर्म्यामृतम पर्युपासते ते मे अतीव प्रियः. जे या धर्मरूप अमृताला श्रद्धेनं जाणतात, या संतांच्या चरित्राचं गुणगान करतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की ते मे अतीव प्रिय, ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असतं. माऊलींचं जर त्यावेळचं व्याख्यान तुम्ही ऐकलं वाचलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतीती गम्य ऐकोनी जय तैसीच श्रद्धेचे निआदरे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती परी निरूपिली दैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री दैसी पेरणी केली परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हे ती सर्वस्व मानुनी घेती जे पै. पुढची ओवी इतकी महत्वाची आहे. पार्था गा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज. जे माझ्या भक्ताच्या चरित्राचं गुणगान करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असतात. मग संतांचं चरित्र गायन केल्यानंतर काय फायदा होतो तर त्या फायद्याचं स्वरूप आमच्या तुकोबारांनी माऊलींनी दोघांनी वर्णन केलेलं आहे. माऊली बोलतायत की तैसे हारपले आपण पे पावे तै संताचे पाहता घेऊन म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपली हरवलेली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी संतांच्या चरित्राचं गुणगान करावं. आणि तो परमात्मा बोलतोय की आवडती मद निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे माझं भजन करतात ते तर मला आवडतातच, परंतु जे माझ्या भक्ताच्या चरित्राचं गुणगान करतात ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असतात.
तुकोबाराय एका अभंगामध्ये असं सुंदर सांगतायत, तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर तुम्ही काय करा सांगू, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, संताची भाव तुका म्हणे पापे जाती संताची जपे. तुकोबाराय बोलताय, संतांच्या नामाचा जर आपण जप केला तर आपण केलेली पाप आपोआप नाहीशी होतात. देवाचं भजन करणारा देवाला आवडतो, परंतु देवाला संतांचं भजन करणारा प्राणापेक्षाही प्रिय असतो. यातली एक वेगळी प्रक्रिया अशी आहे, आपल्याला समाधान मिळावं म्हणून आपण देवाचं भजन करतो, परंतु देवाला समाधान मिळावं म्हणून तो देव संतांचं भजन करतो. तुम्ही वारकरी आहात, वारकऱ्यांच्या संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम हे भजन संप्रदायाला कोणी दिलं? कारण वारकरी संप्रदायाचा नियम आहे, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी या महामंत्रानं सुरुवात झाली पाहिजे. रूप पाहतालोचनी सुंदरते ध्यान अभंग सुरुवातीला म्हटला पाहिजे. भजन असेल, कीर्तन असेल, कीर्तनकारानं विवेचनासाठी जो अभंग घ्यायचा आहे तो म्हटला पाहिजे. भजन करायचं असेल तर आवड हे रूप गोजिरे सगुण राहो आता ह्याची जाण ही मर्यादा असली पाहिजे. विठोबा रखमाई म्हटलं पाहिजे. तसं संप्रदायाच्या शेवटी, भजन कीर्तनाच्या शेवटी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम हे भजन का गायलं जातं? आपण परमार्थ करतोय, पण आपला परमार्थ आंधळ्यासारखा आहे, दांभिकतेचा आहे. चित्तशुद्धीसाठी आपल्या परमार्थाचा यत् किंचितही उपयोग नाही. आणि चित्तशुद्धीसाठी जो परमार्थ करायचा असतो तो निरभिमानी वृत्तीनं करायचा असतो, अहंकारात जाऊन करायचा नसतो. ध्यानात ठेवा. विठाला 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 जरा सावधानते नाही का, नुसतं दिंडीमध्ये बेताल कुदणं म्हणजे वारकरी संप्रदाय नाहीये. कीर्तनामध्ये विनाकारण कसल्याही चाली म्हणणं म्हणजे वारकरी संप्रदाय नाहीये. तुम्ही टाळ घेतात, भजन करतात, सप्ताह करतात म्हणून देवावर उपकार करतात असा भाग नाहीये. देवाला तुमची गरज नाहीये, संप्रदायाला तुमची गरज नाहीये. आपले पाप धुण्याकरता आपल्याला हे करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम हे भजन संप्रदायाला कोणी दिलं? जरा शांतते नाही का. साधारणतः 150 वर्षापूर्वी म्हणजे आपले भाग्यविधाते सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर यांच्या समकालीन पंढरपुरामध्ये असे एक भगवत भक्त होऊन गेले. त्यांचं नाव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण प्रल्हाद बाबा बडवे. आता जे बडवे घराण्यातले पुजारी आहेत ना, त्यांचे ते पूर्वज अतिशय भक्त, मोठे भगवंताचे लाडके भक्त. जसं नामदेवरायांच्या हातचा नैवेद्य परमात्मा खात होता, तसा प्रल्हाद बाबांच्या ह्याचा खात होता. नामदेवरायांचा हातचं दूध जसा तो प्यायचा, देव
तसं प्रल्हाद बाबाच्या हातचे दूध प्यायचा. एके दिवशी पांडुरंगाची शेजारती झाली आणि शेजारती झाल्यानंतर त्या प्रल्हाद बाबा वडवींनी आपलं अंथरूण घेतलं आणि सभा मंडपामध्ये अंथरूण टाकलं, झोपले. डोळ्याला डोळा लागतो ना लागतो तेवढ्यामध्ये असा एक सुंदर ध्वनी त्यांच्या कानावर आला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता यापूर्वी हे भजन कोणाच्या तोंडून कधी ऐकलेलं नव्हतं. ते प्रल्हाद बाबा वडे विचार करतायत, मध्यरात्रीची वेळ आहे, गाढ झोपेची वेळ आहे, सगळं पंढरपूर निद्रिस्त आहे, सगळे मठ बंद आहे, पांडुरंगाच्या मंदिराचे सगळे दरवाजे बंद आहे आणि एवढ्या सुस्वर स्वरामध्ये गायन करणारा हा गंधर्व असेल तरी कोण, कारण तो देवाचा आवाज ना. बरं, हा गायन करणारा कुठून करत असेल, कुठून येत असेल हा आवाज? थोडासा कानोसा घेतला. तो कानोसा घेतल्यानंतर तो जो मंजूळ ध्वनी येत होता तो पांडुरंगाच्या गाभाऱ्यातून. प्रल्हादबाब वडवेंनी त्या गाभाऱ्याकडे आपली पावलं टाकली. त्यावेळेला जो पांडुरंगाचा दरवाजा होता तो आजही आहे, तो दरवाजा बदललेला नाही. तुम्ही पांडुरंगाची मूर्ती ज्या सिंहासनावर आहे ती मूर्ती जर बघायची असेल तर तो गाभाऱ्याचा दरवाजा आहे, त्याला आजही असं गोल छिद्र आहे. त्या छिद्रातून जर तुम्ही बघितलं तर पांडुरंगाची विटेवर उभी असलेली मूर्ती नखशिखांत दिसते. ते प्रल्हाद बाबा बडवे त्या दरवाजाजवळ गेले, त्या छिद्रातून बघितलं तर चमत्कार असा की पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरलेला आहे. एका हातात चिपळे आहे, एका हातात वीणा आहे आणि अतिशय अंतर्मुख वृत्तीनं आमच्या ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबा यांचं भजन करत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. त्या प्रल्हादबाबा बडवींनी दरवाजे उघडले, पांडुरंगाचे चरण घट्ट पकडले आणि हात जोडले. पांडुरंगा, अवा आम्ही सगळे लोक तुमचं भजन करतो आणि तुम्ही कोणाचं भजन करताय? पांडुरंगाने सांगितलं, मी माझ्या ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबा यांचं भजन करतो. ते प्रल्हाद बाबा म्हटले, अहो देवा, तुमच्या भजनाशिवाय समाधान नाही, तुम्ही भजन संतांचं करताय. त्यावेळेला पांडुरंगाच्या डोळ्यातून घडा 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 आसू व्हायला लागले आणि ते म्हणायला लागले, प्रल्हाद बाबा, तुम्हाला समाधान मिळावं म्हणून तुम्ही माझं भजन करता, परंतु मला समाधान मिळावं, मला शांती मिळावी म्हणून मला माझ्या संतांचं ज्ञानेश्वर माऊली तुकोबा यांचं भजन करावं लागतं. आणि तुम्हालाही शांती पाहिजे असेल तर मी जो निरोप सांगतो तो तुम्ही वारकऱ्यांना सांगा. पुढची येणारी जी वारी आहे त्या वारीमध्ये चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात सगळ्या वारकरी फडकरी लोकांची बैठक घ्या आणि त्या वारकरी फडकरी लोकांना सांगा की जसं राम कृष्ण हरी या महामंत्रानं वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही भजन कीर्तनाचा प्रारंभ होतो, तसं कोणत्याही भजन कीर्तनाचा समारोप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या भजनानं झाला पाहिजे. हा माझा निरोप लोकांना सांगा. मग त्या प्रल्हादबाब वडवेंनी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये सगळ्या वारकरी फडकरी लोकांची बैठक घेतली, पांडुरंगाचा निरोप सांगितला. पांडुरंगाचा निरोप सांगता बरोबर तेव्हापासून हा वारकरी संप्रदाय प्रत्येक भजन कीर्तनाच्या समारोपाच्या प्रसंगी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे भजन करताय. हे कथानक आपल्या वारकरी संप्रदायाचे थोर अध्वर्यू आमचे वैकुंठवासी गुरुदेव नथुसिंग बाबा राजपूत त्यांच्या अमृतवाणीतून आळंदीला शिकत असताना मी वैयक्तिक अनेक वेळेला ऐकलाय, मी आणि नरहरी महाराजांनी प्रत्येक वेळेला ते सांगायचे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचं भजनही अतिशय शांत चित्तानं झालं पाहिजे. आम्ही कीर्तनकार 2 तास सासू सुनेच्या गप्पा सांगतो, आईचे गाणे त्या कीर्तनात म्हणतो, पण ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करायला आमच्याजवळ वेळ नाही. जरा लाजा वाटू द्या की ज्या ज्ञानेश्वर माऊली तुकोबारायांनी आपल्याला जगवलेलं आहे, त्यांच्यामुळे आपल्या पोटात अन्न जात आहे, त्यांच्यामुळे आपले संसार उभे राहिलेले आहेत.
त्यांच्याशी तरी गद्दारी करू नका. आणि कार्यकर्त्यांनीही ध्यानात ठेवा की संप्रदाय म्हणजे काय, पहिल्यांदा त्या संप्रदायाच्या सावलीत या. भजन कसं असतं, दिंडी कशी असते, परमार्थ कसा असतो, ते जरा संस्थांवर येऊन पहा, फडकऱ्यामध्ये जा आणि मग तुमचे दिवे लावा. विठाला विठाला विठ्ठला.